नमस्कार, मी प्रतीक्षा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही निघालेलो आहोत शनीला। शनी दर्शनासाठी मी, यश, आशू आणि माझे मिस्टर अशा आम्ही सगळेजण सोळशीला निघालेलो आहोत। तर आता आपण वेळा गावातून शनीच्या दर्शनासाठी जाणार आहोत सोळशी गावाला। घाट ही पार करून त्यानंतर ना आम्ही पोहोचलेलो आहोत शनी मंदिराच्या कमानीपाशी। तर आता इथे पुढे बाबा भेटले। बाबांपासून आम्ही सगळ्यांनी गंध लावून घेतले आणि दर्शनासाठी निघालो। तर ही आहे आपल्या शनी मंदिराची कमान। शनी मंदिराच्या कमानामधून आत प्रवेश केल्यानंतर चपला इथेच काढायच्या आणि त्यानंतरच पुढे जायचं। तर आजूबाजूला असे दुकान आहेत। ही जी लाईन आहे ती महाप्रसादासाठी लागलेली आहे। यानंतर आम्ही पुढे गेलो व माझे मिस्टर रांगेतून दर्शनासाठी गेले। यश, मी आणि आशू इथेच थांबलेलो होतो। यानंतर ते दर्शन घेऊन आले। तर आता आम्ही तेथेच एक शेजारी महादेवांचं मंदिर होतं तेथे गेलो आणि तेथेच ध्यान मंदिर देखील आहे। तर आता आपण पहिल्यांदा महादेवांचं दर्शन घेणार आहोत। येथे आपण महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे आणि तेथून बाहेर आलेलो आहोत। आता येथेच खाली पिंड देखील आहे, आपण तेथे देखील दर्शनासाठी जाऊ। खाली गाभाऱ्यात पिंड आहे। शांत असं खाली गाभाऱ्यातील वातावरण आहे। येथे आपण दर्शन घेऊन आता ध्यान मंदिरामध्ये जाणार आहोत। चला तर आता आपण जाऊया ध्यान मंदिरामध्ये। ध्यान मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटते आणि शांतता देखील भरपूर आहे। तर आता आपण बघूया ध्यान मंदिर हे कसे आहे। तर आतमध्ये ध्यान मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यांचे रेखीव काम केलेले आहे। आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर माझे मिस्टरांचे मित्र त्यांना भेटले, त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो। कमानीतून बाहेर प्रवेश केला आणि घाटाला लागलो। सोळशीचा घाट खाली उतरून आल्यानंतर माझी सगळ्यात लहान मावशी ही वेळे गावात राहते। तर त्या रोडला जाता तिचं घर आहे। तर आम्ही तिच्या घरी गेलो। तिच्या इथे गेल्यावर थोडेसे क्रिकेट हे खेळली, मज्जा मस्ती केली। खूप दिवसांना सगळेजण क्रिकेट खेळत होतो। माझ्या हातातून माझ्या मिस्टरांनी बॅटिंग घेतली। एकही बॉल काय बॅटिंगला बसत नव्हता आणि जो बसला तो असा फिरून टाकला की तो बॉल डायरेक्ट घरावरती गेला आणि खेळाचा एंड तिथेच झाला। यानंतर इकडे आमचा तन्मय याचा काहीतरी वेगळाच प्रयोग चालू होता। त्याच्या शाळेमध्ये उद्या कसलं तरी विज्ञान प्रदर्शन आहे म्हणून तो काहीतरी तयार करत होता, पण तो काय तयार करतो हे आम्हाला कळलं देखील नाही। म्हणून त्याने आम्हाला त्याचा डेमो हा मोबाईलवरती दाखवला। तर त्याचा प्रयोग होता वर्किंग मॉडेल।
आम्ही तिथे मावशीला भेटलो, सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि यशला आणि आशूला कवट्यामध्ये सोडून आम्ही फायनली सातारमध्ये पोहोचलो. धन्यवाद.